गुड मॉर्निंग एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ. तर आज संडेची सुरुवात खूप छान झालेली आहे. सकाळचे वाजले 6 आणि आता आपण आपला रोजचा मेडिटेशन सेशन चालू करणार आहोत. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी एक संडेची धमाल दाखवणार आहे. नुपूरची तब्येत जराशी डाऊन आहे. 2 दिवस ताप येतो आहे. तर ताप असल्यानंतर ती जरा जास्तच आणि किंवा ताप नाही, छोटा मोठा आजार जरी असला तरी ती जरा जास्त नाटकं करते आणि मला तिची जरा खूप जास्त सेवा करावी लागते. तर आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ. इट्स अ ब्युटिफुल संडे. अजून काही लोक जॉईन व्हायचे आहेत. 1 मिनटं अजून वेट करूया. वी आर ऑलरेडी लेट टुडे. बट आजचा सेशन एक खूप छान जाणार आहे. आज आपण सेल्फ लव, थोडंसं मेंटल हेल्थबद्दल बोलणार आहे. खूप छान ध्यान करणार आहे. तर आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू बी व्हेरी फ्रेश अँड एक्सायटेड फॉर दिस सेशन. सो आपण आजचा सेशन चालू करूया. तर आता खूप छान मेडिटेशन पण झालं आहे, वर्कआउट पण झालं आहे आणि आता आपण ट्राय करूया. नुपूर उठतंय काय? वाजलेत 9 आय गेस. तर एक ट्राय मारू शकतो. आमचा किटो झोपला आहे तिकडे रस्त्यावरती. रात्री घरात सोफ्यावर झोपतो आणि सकाळी जाऊन रस्त्यावर झोपतो. गेटिंग दॅट वॉर्म. काही फरक पडत नाही कोण आजूबाजूने जात आहे काय जात आहे. मी मस्त रस्त्यावर झोपणार. 9:30 वाजलेत. तर मी आता नुपूरला जरा उठवायचा प्रयत्न करणार आहे. नुपूर उठतेस ना? हां, हे बघ संडे ब्लॉग चालू आहे आपला. बोल तरी. काय किती वाजता उठणार सांग तर. काय 9 नाही 9:30 वाजले ऑलरेडी. होय काय कधी उठणार? 12:30 वाजता. होय. तर फायनली गंटरी उठलेला आहे. चिकलू उठलेला आहे आणि आता तुम्हाला चहा देणार आहेस. काल तुझी तब्येत ठीक नव्हती म्हणून काल मी तुला चहा दिलेला आणि आज तुम्हाला देणार आहेस. नाही आज एकतर आहे मग माझं एकतर बरं नसलं तर बरं नाही म्हणून काल काहीच कामं नाही केली. काल सगळी मी कामं केली असू आहेत. दे, पण आज बरं वाटतंय. ऐक. बघा जरा बघा. आजारी ऐक व्यवस्थित ऐकायचं. जे कोण आजारी माणूस असतं त्याला असं नसतं की आज तो बरा झाला की उद्या उठून लगेच चला कामाला, असं नसतंय. सांगतोय चहा बनवलेला आहे मी सकाळी जाऊन तो फक्त गरम करून तो पेने ओतायचा. पण ते त्रास नाही पाहिजे 3 दिवसानंतर फालतू आहे. चहा लाल कलरचा शेव पण आणलाय चहा बरोबर. ते बाबांनी आणले. खोटं बोलायचं नाही, कळालं? कॉपी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. आता तू चहा. मी उपोषणाला बसणार. मी चहा येणार. होऊन जाऊन दे सर, होऊन जाऊन दे. आज पण माझ्याकडनंच घेतलायस तू. चहा बरोबर काय खाणार आहे? शेव. लाल कलरचा शेव. हे तुम्हाला कोण शिकवलं असं करायला? सुप्रसिद्ध नुपूर थोडंकर. बुडवून खायचा ना असं चमच्याने. हो, टाकून खायचा. चहा पिऊन झालाय. मस्त होता चहा. थँक्यू. उद्या पुढचा आठवडा तुम्ही द्यायचा. उद्याचा एक दिवस देऊ शकतो. तर आपण बाहेर फेरफटका मारून येऊ. ऊन पडलाय बाहेर. तुम्हाला भेंडी लागली माहिती घरी? होय लागले. बघितली मी. अरे मला नाही बघायची आहे. व्हॉट इज दिस बिहेवियर? भेंडी लागली. तुम्हाला आमच्या घरी भेंडी लागलेली. हा बघा, हा असा झोपतो इकडे रस्त्यावर फळ्यात आणि नंतर डायरेक्ट सोफ्यावर जाऊन झोपतो. एकदम हळूया. कासव पण आहे. दिसलं तर दिसू शकते पण आवाज नाही करायचा. चालू तर दे.
कासव पळालो तुझं. कासव गेलो तुका कंटाळ्यात. इकडे दाखवते. नुपूरचा बगीचा बघा गाईस, ज्याच्यात नुपूर 10% काम करते आणि मम्मी पप्पा 90% करतात. 100%. अरे वा वा वा, नुपूरने लावलेली भेंडी आली. मी नाही लावलेली, आम्ही बिया आणलेला, आईने बिया टाकल्या. वा तेव्हा इथं पण वा. आहे. भेंडी जी भाजी मला बिलकुल आवडत नाही तीच हिने लावलेली आहेत. वाव. आवड लावूया सगळ्या भाज्या, आपण हम्म. काम करूया. लावे. हे आमचं पेरूचं झाड, ते आमचं केळीचं झाड आत्ताच घड लागलेला, पण तो आता कट केला आम्ही. आणि ही गावठी गुलाब, चाफा, परत पेरू. ती फुलं कसली? ती फुलं कसली वासाची? जाई. ती जाईची फुलं. त्याच्यात मिरच्या लागल्या तिथं. हां, तिथे मिरच्या पण लागल्यात. त्याच्यामध्ये आम्ही दोघं अजिबात काम करत नाही, पण आम्ही करू थोड्या वेळाने काम ह्याच्या सगळ्यावर, कारण आम्ही खूप कामात असतो. कपाळाचं काम करतोय. हे बघा इकडे पूर्ण तुळस 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 तुळस, समोर तुळस. आणि ही आमची जास्वंद. मी कुठलाच फुल आहे? तू आहेस एवढा वेळ? तू फक्त फुल आहेस. फुल, फ्लावर. फुल. भेंडी बघून झाली, आता थोडंसं नुपूरला कामाला लावतो. भेंडी बघून झाली, आता या भेंडी बरोबर दिवस काढायचा आहे मला. कीटा, तुझ्या नानाची टाकीट. मी जरा इकडे माझं काम करायला बसलेलो आणि कोणतरी ते लहान बाळांना कपडे घालतात तसलं काहीतरी. माझं आहे. अगं ते माझं 3-4 birthday gift आहे. महिन्याच्या बाळाला घालतात असले कपडे. 3-4 अति झालं, 3-4 अरे महिन्याचं नाही, एकदम 6-7. लहान, 6-7. 6-7 पण नाही, सॉरी 8-9-10. अरे क्या अरे पहने. cute आहे. झुडिओ मध्ये आम्ही शॉपिंगला गेलेलो एकदा, तेव्हा ते 9-10 वर्षांसाठी असं लिहिलेलं होतं. त्या ते कपडे ह्यांनी घेतले. आता काही ऑप्शन नाही आहे, ज्या मुली बारीक असतात किंवा हां बारीकच असतात म्हणू शकता, त्यांनी सांगा की ॲक्च्युअलमध्ये जर आपल्याला फिटिंगचे कपडे पाहिजे असेल चांगले, तर आम्हाला तसंच करावं लागतं, त्याला काही ऑप्शन नाही. ओके, कारण आम्हाला तर जाड व्हायचं नाही आहे, कारण बारीक राहणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही निभावणारच. नाहीतर गड कसे चढणार. हां, लोकांचं लॉजिक भारी असतं. बारीक असलं की म्हणतात जाडवा 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 जाडवा, आणि जाड झालं की म्हणतात बारीक व्हा बारीक व्हा बारीक व्हा बारीक व्हा. सो मग तू मध्ये राहा ना, जाड पण बनवू नको, बारीक पण. अरे मग लोकांनी जाड बारीक बनवलंच कशाला? आपण मुद्दा काय आहे, हे जे काय ते घातलंय ते लहान बाळाचं आहे, पाळण्यात असणाऱ्या बाळाचं आहे, पाळण्यात. गाडी दाखवायची. हे बघा. हरकत बी वैसी. चला, मी आज झोपणार असतो. मी माझी सगळी 5 वाजता सकाळी उठलो आहे, सगळी कामं आवरली आहेत, देवाची पूजा केली आहे, काय काय आता खायचं प्यायचं सुद्धा जरासं बघितलं आहे. तर झोपायच्या वेळी आता हिला काय करायचं, तुला रील बनवायचं आहे. माझ्या गालावर लिपस्टिक काढून हिला रील बनवायचं आहे. क्यूट वाटणार ना एकदम? अरे पण त्यापेक्षा मी झोपलं. झोपेत काय होणार आहे, आपण मस्त 10:30 वाजता 11 वाजता उठणाऱ्या माणसांनी बोलूच नाही. आज एकच दिवस उठले कारण मला बरं नाही, तर मी रोज बघा हिच्याकडे काय, कोण म्हणणार तुला बरं नाही. बघ पहाटे 6ला ठीक आहे, मी ठीक आहे. उठते. ओके, पहाटे ओके, 6ला. ओके. ऐका पुढे. ओके. मी पहाटे 6ला उठते, बघते की सगळीकडे अंधार आहे आणि मी परत झोपते. एक तर ट्रेन करायसाठी मला माझी लिपस्टिक कुठली तर एक पणाला लावायला पाहिजे. स्वतःही माझी लिपस्टिक आहे जी आपण पणाला लावतो एका ट्रेंडसाठी, जो होऊन गेलाय, पण आम्हाला तरी पण रिक्रिएट करायचंच आहे. येस. दिसत नाही आहे त्याच्यावर, पण ठीक आहे, तुम्हाला रीलमध्ये बघायलाच मिळेल. चला करूया. ते काढायचं नाही दिवसभर. आता मी हे तुम्हाला इथं हे काढायचं नाही का? अरे तो माझा शर्ट आहे. आर यू मॅड? तो माझा शर्ट आहे. त्यांनी कुठे पुसतं? आपल्याकडे टॉवेल आहे. आता झालं पुसलं. अरे परत पुसताय. खोळ लागलाय काय? खोळावलंय. शापच खोळावलंय काय रे? शापच खोळावलंय काय रे? ह्यांचं तुम्हाला दाखवू मज्जा. हे बघा, हे आहेत खूप महागाचे कपडे, आम्ही असे लटकवून ठेवतो. वाव.
काय करणार आहे ते घेऊन लिपस्टिक? तेव्हा अजून गालावरचं तसंच आहे, सगळे तुम्हाला विचारणार की काय केलंय. माझं मॉइश्चरायझर कुठे आहे? मागे आहे तिकडे, ते माझं आहे. ओय 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 ओय. हे बघ, तुझी एकच गोष्ट मी वापरतो. मी माझ्या गालावरचं अजून पुसलं नाही आहे. अरे काय मॉइश्चरायझर बेडच्या मागे आहे, तरी काय. आणि मॉइश्चरायझर लावायचं नसतंय. जेवढं घेतात मी तेच विचार करायला, माझं मॉइश्चरायझर संपत कसं काय आहे. हे तू वाव, हे मॉइश्चरायझर क्लिन्झर म्हणून वापरत आहेत. ओके, क्लिन्झर असं नाही तर पिंजर. कुकर लावलाय मी. हा, आणि आता मी काहीतरी एक रेसिपी बनवणार आहे भारी तुझ्यासाठी. तू माझ्यासाठी एवढं चांगलं जेवण बनवते, आज मी तुझ्यासाठी बनवणार आहे हनी गार्लिक पटेटो सोया चंक्स चीज बॉल्स. एवढं मला नाव ऐकून टेन्शन आलं. सोया चंक्स आणायचे 20 रुपये. नाही, 20 रुपये दे. व्याजानं देणार. अरे मूर्ख मुली, पाठीमागे मी ठेवलेत 20 रुपये, ते दे मला. नाही, ते माझे आहेत. मी 20 रुपये ठेवले, ते माझे, मला दे. या रूम मधले जेवढे पैसे जे काय आहेत ते सगळे माझे आहेत. हे मी तुम्हाला देणार, पण हे मी व्याजानं देणार. व्याज मला ह्याचं व्याज मला तुम्ही 100 रुपये द्यायचं संध्याकाळी. झालेत की काय? 30 रुपये 30 रुपयावर 100 रुपये व्याज. मग तुम्ही ठेवायचे ना तुमचे. ह्या रूम मधले जेवढे 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 मी काही ठेवलेले आहेत ते सगळे माझे माझे. 30 रुपयाचे सोया चंक्स खायला. तर आजच्या रेसिपीसाठी रेडी राहा. बायकोची सेवा. सो मी पूर्ण दिवस झोपून काढला, म्हणजे दुपारपर्यंत, कारण मला खूपच ओरडत नव्हतं. पण यांनी माझ्यासाठी मस्त हेल्दी हाय प्रोटीन असं काय केलंय. हाय प्रोटीन सोया पटेटो चीज कटलेट्स. ज्याची स्टोरी सांगणार आहे तुम्ही? नो प्लीज. त्याला बनवायचं होतं वेगळं, पण ते बनलं वेगळं. पण इट्स अ व्हेरी हेल्दी. थोडेसे व्हेजिटेबल्स, फायबर्स आणि ब्लॅक चण्याची आमटी आणि भात. सो बाहेर वेगळा विषय चालू आहे. नाही, सो मला बरं नसताना यांनी माझी एकदम काळजी घेतली. ओके चल जाओ. दुर्गाष्टमी के बाद आना. ओके, दुर्गाष्टमी के बाद आना. ओके. सो तुम्हाला दिसत असेल, आपण टेस्ट ह्याच्यात मला चीज आहे. वा 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 वा, सेवा सेवा सेवा. काय घेऊन आलीस? काय घेऊन आलीस? चहा, आंबोळी, साय, खारी, केक. आणि आता हे मी दिलंय, त्याच्यामुळे उद्यापासून पूर्ण आठवडा तुम्ही बघता. ओके, आणि मला परमनंटपणे दिलंय. उद्यापासून आठवडा नाही, उद्याचा एक दिवस. उद्या आपण टॉस करून decide चल चल, चहा थंड होते. मी आणि माझा रविवारचा व्ह्यू. सो आम्ही आता मस्त चहा पितोय. केक कोणी आणला? होता तो घेऊन आले मी. छाया तिने आणला. मी उचलून आणला. अरे हम डाएट कर रहे हैं, हमको केक खाऊ नका, खाऊ नका, खाऊ नका. कोणी जबरदस्ती केली नाही. मी माझ्यासाठी आणलंय, ते आंबोळी तुमच्यासाठी.
सो असा होता आमचा डे इन मस्त झोप झालेली आहे. आणि थँक्यू सो मच. आमचे 3000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, त्याच्याबद्दल असंच प्रेम करत राहा. आणि हा असाच एकदम टाइमपासवाला व्लॉग होता. आणि तुम्हाला कोणते व्लॉग बघायला आवडतील हे कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही मॅच बघणार आहे. आता मी India मॅच match बघणार आहे आणि आमचा दिवस एंड करणार आहे. येस. ओके, परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. बाय.